हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सर्व एकदम मस्त, एकदम छान, एकदम अगदी टकाटक असाल. मी तेजू तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये ना खूप अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा आपला व्हिडिओ आहे ना तो सुरू करते. तर मंडळी झालेली आहे सकाळ माझी आणि मी ना इथे मेंदूवडे करायला घेतलेले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे मी माहेरी आलेली आहे अलिबागमध्ये. तर आज मेंदूवड्यांचा बेत आहे. तर तेच पीठ ना अगोदर मिक्स करत होती आणि त्यानंतर ना पप्पांनी मस्त अशी फ्रेश मच्छी आणली होती, मासे आणले होते आणि ते ना जिवंत होते, म्हणजे एकदम फ्रेश होते. नुकतेच पप्पांनी म्हणजे आणले होते पकडून, म्हणजे पप्पांनी पकडले. आमच्याकडे तळ्यामध्ये वगैरे मासे मिळतात ना, मासेमारी होते. तर सकाळी लवकर गेल्यानंतर मस्त असे फ्रेश जिवंत मासे मिळतात आणि तेच पप्पांनी आज आणले होते. कारण माझी ना खूप इच्छा झाली होती खायची, म्हणून पप्पांना बोलले की बघा ना मिळाले तर. आणि मस्त असे बघा 3 मासे मिळाले मोठे मोठे. आणि आज ना याचाच बेत आहे. आज मस्त असे मच्छी फ्राय करणार आहे मम्मी आणि रस्सा करणार आहे. आणि तुम्ही बघू शकता ही म्हणजे पूर्ण मेलेले नाही आहेत, जिवंत आहेत. म्हणजे पूर्ण ना असे हलत आहेत बघा, त्यांच्या ज्या मिशा आहेत ना साईडच्या हलत आहेत अजून. म्हणजे याचाच अर्थ ना ते जिवंत आहेत. आणि तुम्ही विचार करा, इतक्या फ्रेश मच्छीचे जर कालवण आणि रस्सा म्हणजे फ्राय वगैरे केलं ना तर किती मस्त आणि किती टेस्टी होईल ते. तर आज ना मम्मी तेच बनवणार आहे. तर आता सकाळच्या नाश्त्याची तयारी चालू आहे आमची. मी ना मेंदूवड्यांची जबाबदारी घेतली होती आणि मम्मी बोलली की मी सांबार बनवते. मग सांबारचा मसाला पण ना मम्मी बघा घरीच बनवते. तर मम्मी तेच एक साईडला करते आणि मी एक साईडला मस्त असे वडे ना गरम गरम फ्राय करते. म्हणजे कसं झालं की नंतर आम्हाला गरम गरम खाता येईल सोबत बसून. तर इथे बघा मस्त असे वडे फ्राय होईपर्यंत ना मम्मीचा मसाला पण रेडी झाला आहे आणि मम्मीचं सांबार पण ना एक नंबर होतं. मम्मीच्या हातच्या सांबारची टेस्ट ना खरंच कुठल्या जगात मला भेटत नाही. आणि सांबार खूप मस्त बनवते मम्मी. खरं तर सगळंच मस्त बनवते, पण सांबारमध्ये वेगळीच टेस्ट असते. तर आता आमचे मेंदू वडे आणि सांबार जो आहे ना तो रेडी झालेला आहे. आता ना मला एक गोष्ट सांगा की तुमच्यापैकी कोण कोण ना मेंदूवड्याला मेंदूवडा बोलतो? कारण मी तर नेहमी मेंदूवडाच बोलते. मला मेंदूवडा असं म्हणजे कधी येतच नाही तोंडामध्ये. पण खरं तर त्याचा शब्द मेंदूवडा आहे माहिती आहे मला. पण बहुतेक लोक तर ना मेंदूवडाच बोलतात. मला नक्की कमेंटमध्ये कळवा का. तर आता आहे ना आम्ही सर्व बसून मस्त असा नाश्ता करतोय आणि इथे बंधू आहे ना नेहमी मम्मीची मस्ती करत असतो. कसं मम्मी ना कामाच्या धावपळीमध्ये थोडीशी म्हणजे खूप घाई करते कामं करताना. मग हा ना खूप जास्त तिची टिंगल उडवत असतो आणि तिला ना असं सतवत असतो सारखा. आणि मग मम्मी त्याच्यावर चिडते आणि ते त्याला आवडतं म्हणून तो मुद्दामून त्याला चिडवत असतो की असंच तसंच म्हणून. तर मम्मी ना भरपूर चिडते मग त्याच्यावर आणि त्याला मजा वाटते. मग तो नेहमी हेच करत असतो. तर आता बघा नाश्ता वगैरे झाल्यानंतर इथे मेहंदीचा कार्यक्रम चालू केलेला आहे आम्ही. कारण की परवा डोहाळे जेवण आहे वहिनीचं. मग तेच तिची मेहंदी काढायची होती. मग मेहंदी काढायला बसली होती वहिनी आणि तिचं काढता मी पण साईडला माझ्या हातावर काढून घेतली एका हातावर. आणि मस्त असं बाळ काढलेलं आहे बघा मी पण चंद्राच्या कोरीवर बसलेलं. कसं माझ्या वेळेला मेहंदी वगैरे मी काढलीच नव्हती माझ्या बेबी शॉवरला. म्हटलं आता हाऊस पूर्ण करून घेते म्हणून साईडला आत्तू नाव काढलं आणि मस्त असं बाळ काढलं. आणि इथे बघा वहिनीची मेहंदीची डिझाईन बघा अर्धी झालेली आहे कंप्लीट. मस्त एकदम छान मेहंदी काढली होती. मेहंदी काढायला पण खूप जास्त टाईम लागतो बरं का, कारण की एकदम बारीक डिझाईन काढली होती आणि किती वेळ ती बसली होती अशीच. मध्ये उठायला सांगितलं मी तिला, कारण की कसं सारखं जर बसलं ना कंटिन्यू तर मग कसं कंबर वगैरे दुखते, मग तिला त्रास होईल. म्हणून म्हटलं तिला मध्ये ना उठत जा, कारण खूप जास्त टाइम लागलं होतं. मेहंदी वगैरे मस्त अशी काढून झालेली आहे आमची. हे बघा दीदीनी पण मेहंदी काढले, होणाऱ्या दीदीनी. तर आता आमची मस्त अशी कौल फ्राय आणि बिर्याणीची पार्टी आहे, पार्टीचा बेत आहे. आणि इथे बघा मस्त अशी प्लॅनिंग चालली आहे काय करायचं काय नाही ते. आणि ही आहे आमची कुक पूजा ताई. तर हीच बनवणार आहे, कारण जास्त जर असेल ना आमची जी जाण माझी बहीण आहे. तर एकदम जास्त जर बनवायचं असेल ना थोडंसं माझं मेजरमेंट चुकतं. थोडंसं आपलं जर घरातल्या घरात करायचं असेल ना तर मला बरं पडतं. म्हणून म्हटलं पूजाला सांगितलं तूच बनव. तर ती बनवणार आहे. आता तुमच्यासोबत रेसिपी वगैरे शेअर नाही करत आहे, पण आम्ही काय करतोय किती मजा करतोय ते तुम्हाला दाखवतोय. तर चलो. हे कौल फ्रायचं हे बिर्याणीच आहे ना. हे कौल फ्रायचं. माझ्या मावशीच्या चॅनलला सबस्क्राइब करा.
येस, आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू. थँक्यू. बाय. हा, तू काय बोलते? हा, तर पूजाचं कसं कॉटेजमध्ये ती काम करते, तर त्याच्यामुळे तिला कसं प्रॅक्टिस आहे भरपूर जेवण एकदम बनवायची. म्हणून मग तिला सांगितलं की तू ना तुला मेजरमेंट जास्त व्यवस्थित जमेल, तू ना बनवून घे आणि काप वगैरे काय असेल ते मी करून देते. मग मी तिला कांदे वगैरे सगळ्या गोष्टी कापून वगैरे दिल्या आणि मस्त असं ना चुलीवर बिर्याणी बनवायची होती आणि कौल फ्राय. आणि असा बेत आमचा आज ठरला होता. बंधू कामाला गेला होता, मग तो आल्यानंतर खाणार होता, मग त्याला आम्ही साईडला ठेवणार होतो. तर आता आम्ही मस्त टोप ठेवलेला आहे. टोपाला मस्त अशी साईडला आहे ना राखाडी लावलेली होती, कारण की टोप काळा पडू नये म्हणून. आणि मस्त आता आमचा जो कार्यक्रम आहे ना तो चालू झालेला आहे बिर्याणी बनवायचा. लग्नाच्या आधी ना या सगळ्या गोष्टी खूप जास्त करायचो, म्हणजे ज्या आता सगळ्यांची लग्न झालेली आहेत त्याच्यामुळे आम्ही कधीतरीच भेटतो. पण लग्नाच्या आधी अशा पार्ट्या खूप जास्त व्हायच्या, पैसे काढायचे आणि काय काय असं बनवायचं, अशा गोष्टी चालूच होत्या. आणि लग्नानंतर काय आपण आपल्या कामात असतो, आपल्या संसारात असतो, त्याच्यामुळे आपल्याला काही टाईम मिळत नाही. तर बघा इथं मस्त असं कौल गरम केलेलं आहे आणि कौलावर ना असं तेल टाकलेलं आहे. कौल ना व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं कधी पण जेव्हा आपण कौल फ्राय करतो तेव्हा. आणि धुतल्यानंतर ते गरम झालं ना की त्याच्यामध्ये असं तेल टाकायचं आणि मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे ना ते टाकायचं. आणि एक मात्र गोष्ट आहे याच्यामध्ये की याच्यामध्ये तेल खूप जास्त लागतं, कारण जे कौलं आहेत ना ती तेल ना ॲब्झॉर्ब करतात जास्त, त्याच्यामुळे तेल जास्त लागतं. अरे देवा, कसं काय होतील आमच्या आता कौल फ्राय? काय वा 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 वा, आग लगा डाला, आग लगा डाला, आग लगा डाला. आग हो, सावकाश हो, ते शिजले नाही मला असं वाटतंय. पलटी करते. मी तेच दिस इज कौल फ्राय. कोलसा फ्राय झाली आमची कौल फ्राय. ए करपलं नाही, ते स्मोकी आहे, कळलं का? स्मोकी आहे ते. काय करपलं नाही, ते स्मोकी आहे. तू खाऊन बघ, करपले काय खरं नाही, स्मोकी. बघ खाऊन. तेच तुला बोल, शिकवल्याप्रमाणे असंच बोल, नाहीतर बोलशी खराब झाले. दोघे जण आग लगाओ कौल फ्राय आहे आता. आग आमची कमी झाली, आग लावून झाले, आग शिजली आहे पण तरी पण आग लगाओ कौल फ्राय आहे. पण पहिला बोलली स्मोकची आहे म्हणून. मी समानार्थी शब्द आहेत काढू. आग लगाव कौल फ्राय ना. चिकन तसं फटाफट शिजतो. मटन कोणी कौल फ्राय करू पण नाही. परत पण नाही कोण, मी ऐकलं ना मटणाचं कौल फ्राय कोणी केलं. तर खरं तर कौल फ्राय आहे ना आम्ही फर्स्ट टाइम फ्राय केलं होतं, म्हणजे जेव्हा पण आम्ही करतो तेव्हा बंधू वगैरे असतो आणि तो ही जबाबदारी घेतो, त्यामुळे सगळी गडबड झाली. पण ठीक आहे, टेस्टी झालं होतं, कारण थोडंसं करपलं जरी असलं तरी ते खायला खूप टेस्टी लागत होतं. आणि जसं की मी बोलले की करपलेलं नाही आहे, ते स्मोकी आहे. ठीक आहे. तर आता झालेलं आहे सगळं बनवून. आता बिर्याणीचं पण तुम्हाला लूक दाखवते की बिर्याणी कशी झालेली आहे ते. तर तुम्ही बिर्याणी पण बघू शकता, मस्त अशी मोकळा, म्हणजे मस्त मोकळा भात झालेला आहे सुटसुटीत, आणि टेस्टी पण तितकीच झाली होती. खायला खूप जास्त मजा आली. आणि ही आहे जिजा, पूजाची मुलगी. तिला पण खूप बघून ना खुश झाली होती बिर्याणीला. खाईल तर थोडंसंच, पण ना बघून तिला खूप जास्त मजा वाटत होती की हा मस्त जास्त काहीतरी मस्त बनवलेलं आहे. तर आता ना आम्ही सगळे मिळून खाऊन घेतो. मम्मी आणि बबडू घरी होते. बबडू ना मम्मीला सोडतच नव्हता, म्हणून मग तिला ना मी ताटामध्ये काढून घरी नेऊन दिलं आणि बंधूला पण साईडला ठेवलं, म्हणजे तो आला की खाईल असं केलं. आणि सगळ्यांनी आम्ही मिळून ना मस्त असं तिथेच बसून खाल्लं. खूप मजा आली. तर असा होता आजचा आपला व्हिडिओ, असा होता आजचा दिवस. तर व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी खरंच खूप सारं थँक्यू. आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा.
व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करायला ना अजिबात विसरू नका. या पुढचे व्हिडिओ सुद्धा खूप स्पेशल असणार आहेत, कारण बेबी शॉवर आहे, तुम्हाला माहित आहे. पुढचा व्हिडिओ बेबी शॉवरचा असणार आहे. तर ना पुढचे व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया मस्त अशा छान अशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आहे ना आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. ठीक आहे, बाय.